थोडासा तुमच्या त्या साईडला बस हे रोल का हां सर रोल 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 का सर मोदी @9च्या माध्यमातून तुम्ही विविध घटकांना भेटताय. आज तुम्ही भेट घेतलेला काय सांगा. संपर्क ते समर्थन या मोदी @9 या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या अत्यंत महत्त्वाच्या विकासाच्या कामासंदर्भाने जे 9 वर्षात मोदीजींनी केले आहेत त्या कामासंदर्भाने जे आम्ही पुस्तिका तयार केल्या आहेत, केंद्र सरकारने केलेल्या कामाच्या पुस्तिका तयार केलेल्या आहेत, त्या पुस्तिका काही नामवंत व्यक्तिमत्वाला द्याव्यात, त्यांचं समर्थन आणि संपर्क करावा आणि समर्थन मागावं 2024 करता. याकरता आज अंजुमन इस्लाम या संस्थेमध्ये मी आलो आहे. माननीय डॉक्टर काजी आणि संपूर्ण त्यांची टीम यांच्यासोबत मी 20-22 मिनिट मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाची चर्चा केली आहे आणि माननीय डॉक्टर काजीजी यांनी सुद्धा मोदींच्या संपर्कामध्ये काही काळ घालवला आहे. त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत आणि अंजुमन इस्लाम आणि संपूर्ण टीम मोदीजींच्या 2024 नंतरचा भारत जो मोदीजींनी संकल्प केला आहे की 2024 मध्ये आणि 2024 नंतरचा जो भारत आहे तो जगातला सर्वोत्तम भारत निर्माण होईल हा संकल्प जो केला आहे त्या संकल्पाला साथ मिळेल अशी अपेक्षा मी डॉक्टर काजी यांच्याकडनं व्यक्त केली आहे. सर, कालच्या जाहिरातीनंतर आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. ते म्हणाले की कालची जाहिरातीने असा अर्थ होतो की शिंदे गटाच्या मनात काहीतरी सुरू आहे, त्याचसोबत 2 महिन्यात हे सरकार अपात्र ठरेल असं ते म्हणतात. मी आधीच सांगितलं आपल्या सर्वांना की संजय राऊत यांना उत्कृष्ट उत्तर देण्याकरता आमचे आमदार नितेश राणे काम करतात आहे. त्यामुळे नितेश राणे आपल्याशी बोलले असतीलच, त्यामुळं संजय राऊतवर मी काही बोलणे योग्य नाही आहे. संजय राऊतांनी एक आरोप केलेला आहे की जाकीर नाईक यांच्या खात्यातून विखे पाटील यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि ज्या आमदारांच्या आलेले आहेत त्या संदर्भात ईडीला मी पत्र देखील दिलेलं आहे. मी सांगितलं की संजय राऊत यांच्याकरता प्रतिप्रवक्ता म्हणून नितेश राणे आपल्याला उत्तर देतील. सर, आज दुसरी जाहिरात आलेली आहे. सर, आज दुसरी जाहिरात आली असं आहे, काही प्रतिक्रिया अशा येत असतात जेव्हा एखादी गोष्ट ही मनाविरुद्ध होतं. तर काल जे थोडं त्या ठिकाणी कालच्या ॲडव्हर्टाइजमेंटमधून किंवा कालच्या जे काही प्रकाशित झालं त्याच्यावरनं काही कार्यकर्त्याचं मन तुटलं आहे. शेवटी देवेंद्रजी हे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून देवेंद्रजीची जी क्वालिटी आहे, अष्टपैलू कर्तृत्व आहे, या आधारावर त्यांनी या महाराष्ट्रामध्ये लाखो कार्यकर्ते, हजारो कार्यकर्त्यांना घडवलं आहे, त्यांना बळ दिलं आहे, पक्ष वाढवला आहे, पक्ष वाढवण्याकरता मोठं काम केलं, सरकार म्हणून काम केलं आहे. त्यामुळं थोडी ठेच मनाला काही पदाधिकाऱ्याला आहेच, आमदारांना खासदारांना, की बाबा शिंदेजी उत्कृष्ट आहेत पण त्यांनी देवेंद्रजी त्या ॲडव्हर्टाईजमध्ये कंपॅरिझन करणे हे ज्याने कोणी केलं असं मला वाटतं. एकनाथजी काही एवढ्या लहान मनाचे नाही आहेत. एकनाथजी काही लहान मनाचे नाही आहेत. एक मोठ्या विचाराचा, मोठ्या मनाचा माणूस आहे. एकनाथ शिंदेला जे मी बघतो ते कधी अशा लहान विचारात वावरत नाही. पण ज्यांनी कोणी केली आहे त्यांनी देवेंद्रशी कंपॅरिझन एकनाथजीसोबत करणे हे थोडंसं त्या ठिकाणी अचंबित करणारं होतं. आणि त्यामुळं मला वाटतं की काही कार्यकर्त्यांनी जे काही प्रतिक्रिया दिल्या असतील त्या स्वाभाविक असतील. त्यामुळं मला वाटतं काही जास्त आता हा विषय संपलेला आहे. सर, नितेश राणे यांनी आज एक टीका केली आहे. ते म्हणाले युतीतला संजय राऊत कोणी शोधायला हवं, युतीमध्ये शकुनी मामा कोणी बघायला हवं. नितेश राणे म्हणाले. मी सांगितलं ना की एकनाथजी मोठ्या मनाचे आहेत, देवेंद्रजी हृदयाने विशाल आहेत,
दोनही नेते प्रचंड ताकदीच्या महाराष्ट्राला मिळाले आहेत. अशा वेळी अशा पद्धतीचे ॲडव्हर्टाइजमेंट करून भाजप सेना युतीमध्ये मनमुटाव तयार करणे याकरता ज्यांनी कोणी काम केलं असेल किंवा अनावधानानं झालं असेल, जे काही झालं असेल, मला आता याच्यामध्ये जास्त जायचं नाही, हा विषय संपवायचा आहे. पण पुढच्या काळामध्ये असे विषय होऊ नये याकरता काळजी घेण्याची गरज आहे. त्याकरता मी एकनाथजीशी बोललो आहे, माननीय देवेंद्रजीशी बोललो आहे की यानंतर मात्र अशा पद्धतीच्या कुणाचंही मन दुखणार नाही. शेवटी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी हे सर्वोत्कृष्ट नेते आहेत आणि एकनाथजी आणि देवेंद्रजी लहान भाऊ मोठ्या भावासारखं काम करताय. मग अशा परिस्थितीमध्ये कोण ठिणगी पाडताय, अशा परिस्थितीमध्ये कोण लहान मनाचे माणसं हे या ठिकाणी दोघांच्याही मधात आणि सरकारच्या अस्थिरतेला किंवा सरकारला डॅमेज करण्याकरता किंवा सरकारमध्ये त्या ठिकाणी मनमुटाव तयार करण्याकरता कोण काम करताय ते यानंतर करू नये याकरता निश्चितपणे मी एकनाथजी आणि देवेंद्रजींशी बोलून एक त्यांची भेटही घेणार आहे आणि सांगणार आहे की बाबा याच्यामध्ये काहीतरी यानंतर असं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. सर, आज एक नवीन परत जाहिरात आली, मात्र त्या जाहिरातीत फक्त शिंदेच्या मंत्र्यांचा फोटो आहे, भाजपच्या एका मंत्र्याचा फोटो नाही. शिंदेच्या मंत्र्यांचा फोटो त्यांनी त्यांचा गट म्हणून छापला आहे. त्यामध्ये काही तुम्ही आता कोलीत लावणं काही योग्य नाहीये. असं कोलीत तुम्ही लावू नका. त्यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाने त्यांच्याकडनं दिलेली आणि त्यांच्या प्रमुख मंत्रिमंडळात काम करणाऱ्या मंत्र्याकडनं त्यांनी चांगल्या भावनेने, मी तर म्हणेल त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे की आज त्यांनी चांगल्या भावनेने जे काही खोडसाळपणा झाली होती त्याचा चांगल्या भावनेने त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि हेच महाराष्ट्राला अपेक्षित आहे, हेच युतीला अपेक्षित आहे, हेच सर्वांना अपेक्षित आहे. आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये भाजप संतुष्ट आहे का त्यामध्ये? नाही, संतुष्ट किंवा असंतुष्ट आम्ही कालही नव्हतो, आजही नाही. संबंधात काय आमच्या संतुष्टी किंवा असंतुष्टीचा? काल जी ॲडव्हर्टाइजमेंट आली त्या ॲडव्हर्टाइजमध्ये काही जे कोणतरी खोडसाळपणा केली आहे ती आज त्यांनी त्या पद्धतीने त्यांची भावना जर चुकीची असती किंवा त्यांची भावना जर वाईट असती त्यांनी मग आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आज त्यांचं प्रेझेंटेशन त्यांनी केलं, प्रसिद्धी दिली आहे. मला वाटतं की कोणतरी खोडसाळपणा केला होता, तो दुरुस्त करण्याचा एक मोठा प्रयत्न केला आणि चांगला आहे महाराष्ट्राकरता, हे आमच्या युतीकरताही चांगलं आहे, हे आमच्या पक्षाकरता चांगलं आहे, त्यांच्याही पक्षाकरता चांगलं आहे. कोणीतरी लहान व्हावं, कोणतरी मोठं व्हावं. त्यामुळं मला वाटतं जेव्हा युती करतो आपण, जेव्हा अलायन्समध्ये चालतो, तेव्हा एखादी गोष्ट आमच्याकडनं चूक झाली ती आम्ही दुरुस्त केली पाहिजे, त्यांच्याकडनं चूक झाली त्यांनी दुरुस्त केली पाहिजे. तर मला वाटतं याच्यामध्ये काही खूप काय आता हा विषय संपलेला आहे. शिंदेच्या उठावामुळे भाजप सत्तेत आलेली आहे म्हणून शिवसेनेची कदर करा, शिवसेनेची आमदारांची नाराजगी त्यांनी जाहीर केली. असं आहे की या राज्याचं जे नेतृत्व आहे ते एकनाथजी करताय. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी आहे आणि माननीय एकनाथजी हे चांगल्या पद्धतीनं त्यांच्या आमदाराला, भाजपच्या आमदाराला मुख्यमंत्री म्हणून काम करताय. त्या मुख्य भूमिकेत एकनाथजी आहे. त्यामुळे बच्चू कडूजीने आमच्याकडनं असं म्हणणे, आम्ही त्या ठिकाणी सरकारमध्ये आहोत, सरकारने 105 लोकांनी एकनाथजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, देवेंद्रजींनी सुद्धा आमच्या नेतृत्वाने विश्वास ठेवला आहे, केंद्रीय नेतृत्वाने विश्वास केला. मग आता एकनाथजीच आमचे नेते सर्वांचे असल्यावर बच्चू कडूजींनी असं म्हणणं की त्यांना चांगलं सांभाळा, त्यांना चांगला वागवा, खरं तर मुख्य सीटवर जो व्यक्ती असतो त्यांचीच जबाबदारी असतं. त्यामुळे एकनाथजी चांगल्या पद्धतीने सांभाळतात आहे. आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा पक्ष सांभाळण्याची गरज नाही, एकनाथजीच सक्षम आहेत. बेडकाने किती हवा भरली तरी काही होत नाही. अनिल बोंडेने आज वक्तव्य केलंय की किती बेडूक फुगला तरी. मी काय म्हटलं की मगाशी उत्तर दिलं आहे मी, याचं वारंवार उत्तर देऊन काही उपयोग नाही आहे की जेव्हा एखाद्या नेतृत्वाबद्दलच्या कुठल्या भूमिका त्यांना डॅमेज करण्याच्या भूमिका येतात किंवा आमचं नेतृत्व कमी झालं आहे, आमच्या नेत्याचं त्या ठिकाणी पर्सेंटेज कमी झाला आहे आणि ते लोकप्रियता कमी झाली आहे, अशा ज्या पद्धतीने कोणतरी त्या ठिकाणी त्या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आलं तर त्याच्यावर साहजिक कोणाच्या मन दुखावलं जातं, त्यातून काही भावना निघतात. पण मी विषय संपलेला सांगितला आहे. ज्या प्रकारे जाहिरातीवरून नाराजी आली होती, मात्र आता ती नाराजी दूर झालेली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कसा केव्हा होऊ शकतो? मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा करायचा, कुणाला मंत्री नेमायचं, कुणाला ठेवायचं आणि कुणाला कमी करायचं,
हा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदेजींचा आहे. त्यामुळे तुम्हाला आज एकनाथजी भेटल्यानंतर त्यांना विचारा की कारण शेवटी अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे मी जो अधिकार माझा नाहीच आहे त्यामध्ये वारंवार बोलून काही उपयोग नाही. बावनकुळे साहब, आपसे जानना चाहेंगे, सिलसिलेवार तरीके से पिछले 3 दिनों में जो भी गतिविधियां हुई, पहले कल्याण डोंबिवली सीट को लेकर के श्रीकांत शिंदे की नाराजगी, उसके बाद एक एडवर्टाइजमेंट आता है जिसमें लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, और आज कहीं न कहीं लीपापोती, क्या कहेंगे? देखिए, कल्याण और ठाणे के बीच में जो लोकसभा के एरिया में जो चर्चाएं चली, वह दो पार्टी शिवसेना और भाजपा है, वह कोई तीसरी पार्टी है नहीं. बहुत दिनों से कार्यकर्ता आपस में काम करते हैं. शिवसेना भाजपा आपस में काम करती है, साथ साथ में काम करती है. ऐसे में कहीं ना कहीं एक आधी बात ऐसी हो जाती है कि आपस में कार्यकर्ताओं के बीच में मनमुटाव हो जाता है. वो कि छोटा एखादा छोटी एक उसमें घटना हुई जिसमें ये थोड़ा वहां पे संघर्ष निर्माण हुआ. इसका मतलब ऐसा नहीं है कि वहां कुछ युति टूटने वाली है, कि वहां पे बहुत बड़ा पहाड़ गिर चुका है. छोटी सी बात थी, मैंने इंटरवेंशन किया, बात खत्म हो गई. रह गई बात कल के एडवर्टाइजमेंट के ऊपर. कल भी मैंने कहा, अभी भी मैं कह रहा हूं, इसमें बहुत ज्यादा जाने की बात नहीं है. आज माननीय एकनाथ जी और उनके सारे टीम ने कल जो कुछ ऐसा दिखाया गया था कि देवेंद्र जी कुछ कम है, एकनाथ जी ज्यादा है, ये जो बातें चली वो एडवर्टाइजमेंट के माध्यम से. अब वो एडवर्टाइजमेंट के माध्यम से जो बात चली वो कोई महाराष्ट्र की जनता का मत नहीं है, कोई किसी ने वो जानबूझ के की हुई एक चीटिंग है. तो मुझे लगता है एक प्रकार का वो जो हुआ है उसको आज जिस प्रकार से माननीय एकनाथ जी उनके टीम ने जिस प्रकार से उसका स्पष्टीकरण किया है, जिस प्रकार से उन्होंने प्रेजेंटेशन किया है, मुझे लगता है ये बात खत्म हो गई है. अब ये बात को हमारी युति में कुछ गड़बड़ हो रही है. भाजप सेना बहुत मजबूत है. 45+ लोकसभा भी जीतेगी, 200 विधानसभा जीतेगी. एकनाथ जी देवेंद्र जी के नेतृत्व में भाजप सेना युति जो है बहुत मजबूत है. थोड़े मोटे कारणों से कुछ बिगड़ेगी नहीं. कभी कभी परिवार में भी एक घर में जब 2 भाई रहते हैं, एक माँ के पेट से 2 भाई जन्म लेते हैं, वहां भी थोड़े मनमुटाव हो जाते हैं. तो मनभेद नहीं है, थोड़ा मतभेद हो जाता है कभी कभी. तो मतभेद क्योंकि 2 पार्टी अलग अलग है, तो कभी कभी कहा हुई है बात, तो उसको बहुत ज्यादा ये नहीं करते हुए अब जब आज की एडवर्टाइजमेंट आई है और आज जब सारा स्पष्ट हो चुका है, तो मुझे लगता है कल की बात खत्म हो जाती है और ये विषय बंद कर देना चाहिए. सवाल यह है कि सामंजस्य की स्थिति नहीं है क्या? क्योंकि आप अभी भी यही कह रहे हैं कि हमारे नेता जो है देवेंद्र फडणवीस और वही लोकप्रिय है. या आपने मैंने अभी ऐसा कहा, आप और फिर उसको लिपापोती और उसको जोड़ रहे हैं. कुछ अपने मन से मत जोड़िए. मैंने इतना ही कहा, माननीय एकनाथ शिंदे जी बड़े मन के नेता है. एकनाथ जी को मैं जानता हूं, उनका हृदय छोटा नहीं है, लेकिन उनके कुछ कार्यकर्ताओं ने जिस प्रकार से कल की एडवर्टाइजमेंट की है उसमें जिस प्रकार से थोड़ी खटास महाराष्ट्र के मन में आई है, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के मन में आई है. लेकिन आज जिस प्रकार से उन्होंने एडवर्टाइजमेंट की है, जिस प्रकार से उन्होंने कल की बात का खंडन किया है, निश्चित रूप से भाजपा सेना युति इस महाराष्ट्र में यमी तो इनामिना डिका है, इससे आगे है और इनामिना डिका को सबके अंदर लपेटेगी. युति 200 के प्लस जाएगी, 45 लोकसभा जाएगी. देवेंद्र जी एकनाथ जी के समन्वय से अच्छे से भाजपा सेना युति चलेगी. हमारे केंद्रीय नेतृत्व अच्छे से सब संभालेगा और मुझे लगता है कि अभी कोई बात बची नहीं है, सारा खत्म हो चुका है. अब आगे भाजपा सेना युति फिर एक बार जोरों से ताकत से काम करेगी. आने वाले चुनाव में क्या इसका असर पडेगा? मी सांगितलं आहे ठाणेबद्दल परवाच की ठाण्यामध्ये भाजपा सेना स्ट्रॉंग आहे. तिथे एखाद्या वेळी कार्यकर्त्यामध्ये काही आपसात त्या ठिकाणी काही एखादी घटना झाली असेल, त्या घटनेवरनं नेत्यामध्ये वाद सुरू झाला आणि त्या नेत्यांचा वाद संपवणे आमची जबाबदारी आहे. कारण भाजपा सेनेमध्ये काही टोकाचा वाद नाही आहे. थोडे मनभेद झाले, थोडे मतभेद झाले, ते मतभेद मिटवणे वरिष्ठाचं काम आहे. मी स्वतः इंटरव्हेन्शन केलं आणि आता तिथे कुठलाही विषय नाही, आता संपलेला आहे. कालच्याही ॲडव्हर्टाइजमेंटचा विषय संपलेला आहे. आता त्या ठिकाणी एका परिवारात 2 भाऊ असतात, त्या 2 भावाचा सुद्धा वाद होत असतो. त्यामुळं थोडा मोठा काही झालं त्यावर एवढी मीडियाची काही प्रतिक्रिया आवश्यक नाही आहे. आता भाजप सेना युती
ही एक संघाने, एक दिलाने, एक मताने या महाराष्ट्रातल्या इनामिना टीका महाविकास आघाडीला पराभूत करून 200+ भाजप, शिवसेना आमदार आणि 45 खासदार या महाराष्ट्रात निवडून आणेल ही तैयारी आम्ही करतोय। आने वाले चुनावों में क्या इस खटास का असर पड़ेगा? कोई खटास का असर नहीं गिरने वाला है। बात चालू हुई थी, बात खत्म हो गई, ये आते रहेगी जाते रहेगी, इसमें क्या खटास होती है? ये कोई खटास वाली बहुत बड़ी बात है क्या? कोई पहाड़ गिरा क्या? कोई आसमान गिरा हुआ है क्या? शहर में असर नहीं होगा। कोई साइक्लोन आया हुआ है क्या? कुछ नहीं आया हुआ है। थैंक यू सर।